नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. कारण की खूप साऱ्या गोष्टी मलाही पटत नव्हत्या. म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करूया. ॲक्च्युली म्हणजे मला जे वाटतं जेन्युइन, मग त्याच्यावर कधी कोणत्याही कमेंट्स येऊन दे, चांगल्या कमेंट्स येऊन दे, वाईट कमेंट्स येऊन दे, कोणीही काही बोलून दे. पण मला जर वाटतंय मनापासून तर मी नक्की ती गोष्ट बोलणार. किंवा कोणी काय बोललं की बॅड कमेंट्स आल्यात तर कशाला सोशल मीडियावरती येतात, तर मी दुसऱ्यांच्या बोलण्याने ऐकणार नाही आहे. कारण की मला माहिती आहे मी कुठे अयोग्य करत नाही आहे. जे बोलते ते योग्य बोलते आणि ज्याला पटत नसेल त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर चला तेच विषय काढून मी तुम्हाला बोर नाही करणार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. की महाराष्ट्रामध्ये म्हणजे बरेच मुली अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या शिल्लक राहिल्या नाही आहेत. हे आपलं सगळ्यांचंच रडगाणं बनलेलं आहे की आपल्या इथे नोकऱ्याच नाही आहेत. करायचं काय आम्ही? बरेचशी मुलं बघाल, म्हणजे मराठी मुलं जर बघाल तर शिकूनसुद्धा इकडे तिकडे ग्रुप बनवत आहेत. एवढीशी मुलं जर बघाल तर टपोरी बनायला जात आहेत, भाई बनायला जात आहेत. म्हणजे शिक्षण घेऊनसुद्धा घरात मोबाईलवर टाईमपास करत आहेत. फक्त आई-बापाचे पैसे उडवत आहेत. मी सगळ्याच मुलांना ब्लेम करत नाहीत. पण काही मुलं अशी आहेत की ती दिसण्यात येत आहेत. कारण की बोलतात की आपल्या इथे नोकऱ्याच उरल्या नाही आहेत. मुलं काय करणार? म्हणजे असं आपल्याला ऐकायला येतं की नोकऱ्याच उरल्या नाही आहेत तर मुलं काय करणार? तर एक सहजच असा प्रश्न पडला. आपल्या महाराष्ट्रावर एवढी बिकट परिस्थिती आली की आपल्याकडे नोकऱ्या नाही आहेत, काय करायला कामं नाही आहेत. त्याच्यामुळे बरीचशी मुलं बेरोजगार आहेत. मग कुठेतरी हा प्रश्न पडतो की आपल्या महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातली लोकं दिवसाला एवढी लोकं येत असतील, UP, बिहार असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, इकडून दिवसाला एवढी मुलं-मुली मुंबईमध्ये येत असतील, आपल्या महाराष्ट्रात येत असतील की त्याला काहीच प्रमाण नसेल. म्हणजे ते कोण कॅल्क्युलेट करूच शकणार नाही, एवढी डेलीचं येत असतील. मग ती लोकं जी आपल्या इथे येत आहेत, म्हणजे आपण बोलतो गर्दी करत आहेत. मग ती लोकं कामधंद्यासाठीच इथे येत आहेत आणि ती लोकं कामधंदे करत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत आहेत, त्यांना कामं मिळत आहेत. मग आपल्या मुलांना का नाही मिळत आहेत? कारण की ती लोकं ज्यावेळेला त्यांच्या राज्यातून येतात, तेव्हा पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते. आज जर तुम्ही बघू शकता की ती लोकं एक बॅग कपड्याची घेऊन येतात आणि जे पडेल ते काम मुंबईत राहून, महाराष्ट्रात राहून करतात. हवी तेवढी मेहनत करतात. म्हणजे बोलतात ना की मोठ्या फॅसिलिटी मिळतील किंवा आरामदायी जीवन भेटेल, हे ती लोकं बघत नाही आहेत. जे हवे ते मेहनत करत आहेत, काम करत आहेत आणि थोड्याच वर्षामध्ये इथे ती लोकं जमिनी विकत घेऊन, घरं विकत घेऊन स्वतःचं वास्तव्य इथे कायम दाखवत आहेत किंवा ती लोकं तिथे सेटल झाल्याच्यानंतर पाठवून त्यांच्या नातेवाईकांना बोलवतात, त्यांच्या गाववाल्यांना बोलवतात, परत सेटल करतात. मग हेच काम ती लोकं जे करतात, तेच काम आपली मुलं का नाही करू शकत? कारण की मेहनतीचं, स्ट्रगलचं काम आता आपली मुलांची करण्याची तयारी राहिलेली नाही आहे, असं कदाचित मला वाटतंय. कारण की कामं आहेत ना. जर कामं नसतं तर आपल्याला आपल्या राज्यात बाहेरून प्रत्येक वेळेला येणारी मुलं कशी मिळाली असती? म्हणजे आलीच नसती ना. जर बाहेरचं कोण आलंच नसतं, जर आपल्या इथे कामच नसती तर. तर हा पण एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की कामं आहेत म्हणून कुणीतरी येतंय. कामं नसती तर कोणी इथे आलं नसतं. तर खरंच आता महाराष्ट्रामध्ये गरज आहे मित्रांनो, की म्हणजे आता मी खूप गोष्टीमध्ये म्हणजे केल्या आहेत. त्यावेळेला मला खूप वेळेला ऐकायला मिळालं. जेव्हा मी राख्यांचं चालू करत होती, तेव्हा पण मला ऐकायला मिळालं की राख्यांची कामं तर म्हणजे पटवा लोकं वगैरे, UPवाले वगैरे करतात. मग तुम्ही कसं करता? कारण की मला ते आवडायचं म्हणून मी करायची. पण त्याच्यामध्ये पण स्ट्रगल खूप होती, मेहनत खूप होती. तर मला तेव्हा पण क्लिक झालं, यार म्हणून असं बोलतात की मराठी माणसं हे काम करू शकत नाही. मराठी माणसं मेहनत खूप करतात. आता त्याच्यावरून ट्रोल करू नका किंवा त्याच्यावरून मेसेज करू नका. माझा जो बोलण्याचा दृष्टिकोन आहे तो समजून घ्या. त्याच्यानंतर मी वडापावची गाडी लावली. त्याच्यानंतर पण मला बऱ्याचशा माझ्या ओळखीच्या वगैरे बोलत होत्या, "यार तुझं तर चांगलं शिक्षण झालं आहे. मग तू ह्या सगळ्या गोष्टी का करतेस? नवरा चांगला जॉबला आहे." सगळं असताना मग हे वडापाव वगैरे रस्त्यावरती का करायचं? मेहनत करायला किंवा एखादं काम करायला लाजतो. म्हणून आज आपली ही परिस्थिती आहे की आपल्या डोक्यावरती येऊन बाहेरचे उभे राहिलेत. कारण की त्यांनी पण रस्त्यावरती पहिल्यांदा वडापावचं दुकान लावलं, गाड्या लावल्या, याच्या त्याच्या ओळखीने जागा घेतली. त्याच्यानंतर आता ते हॉटेल्स उभं करून मोठे-मोठे हॉटेलवाले झालेत, की आता त्यांच्याकडे मुंबईमध्ये 2-3 फ्लॅट्स आहेत. सुरुवात त्यांनी डायरेक्ट हॉटेल्सपासून केली नसेल ना. तर हा एक म्हणजे आपल्यामध्ये ना तो पेशन्स हा प्रकार राहिला नाही आहे. म्हणजे काहीतरी मोठं लगेच पाहिजे. असं छोट्या-मोठ्या गोष्टी करण्यात आम्हाला वेळ नाही आहे किंवा एवढी मेहनत कोण करणार? मी कोणाला असं बोलत नाही की आपली लोकं मेहनत करत नाहीत. खूप मेहनत करत आहेत. पण बरीचशी मुलं अशी आहेत की आता त्यांच्या माइंडमध्ये हे सेट झालं की आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये कामं नाही आहेत म्हणून. जर आपल्या इथे कामं नसती तर बाहेरची लोकं आपल्या इथे आली नसती. बरीच अशी कामं आहेत की तिथे मुलं पाहिजेत. पण आपली मुलं करत नाही म्हणून काही लोकांना ना, म्हणजे माझ्या गेल्या वेळच्या व्हिडिओला पण बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या होत्या, की मी बोलली होती की UPवरून मुलांना जर तुम्ही कामाला बोलवता तर आपल्या मराठी मुलांना चान्स द्या. त्याच्यावरतून मला अशा कमेंट्स आल्या होत्या की आम्ही चान्स दिले होते, पण मराठी मुलं टिकत नाहीत किंवा करत नाहीत म्हणून आम्हाला नाईलाजाने बाहेरून मुलं मागवावी लागतात. तर ही कुठेतरी म्हणजे सत्य परिस्थिती आहे की आपल्याला समजून घेतली पाहिजे. हेच जर आपल्या मुलांनी केली ना, आपण जर हे केलं तर बाहेरून येणाऱ्याची कोणाला गरजच नाही लागणार, त्यांना कामं मिळणारच नाही जर ती कामं आपण केली. सो हे माझं एक मत होतं.
तुमचं मत कदाचित माझ्यापेक्षा वेगळं पण असू शकतं. पण प्लीज बॅड कमेंट्स करायच्या आधी म्हणजे हे करा, की एकाच मताची माणसं प्रत्येकजण असू शकत नाही. मला आज हे पटलं, मी व्हिडिओ केला. तुम्हाला जर त्याच्याबद्दल दुसरं काय पटत असेल, तर तुम्ही पण नक्की व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकू शकता. पण एकमेकाला ट्रोल करू नका. कारण की हे सगळं करण्यामध्येच आपला मराठी माणूस मागे पडतोय. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय.